प्रशांत सर, तुम्ही आमच्याकडे आलेला आहात, पण तुम्ही इकडे आज आला ते बरं झालं एका दृष्टीनं. कारण हे जे थुकरटवाडी गाव आहे ना, इकडे खूप गमती जमती घडतात. झी मराठीवर जे होतं ते इथंही होतं आमच्या गावामध्ये. एक गृहस्थ आहे, ते तुमच्या नावाने इकडे कार्यक्रम करतात. कळलं कळलं, आज खरी भेट झाली का? म्हणजे माझं स्वप्न होतं सर, एकदा म्हणजे तुमच्या समोर म्हणजे कार्यक्रम करायचा. म्हणजे गावात मला गरिबांचा प्रशांत आमले म्हणून ओळखतात सर. तुमच्याबद्दल गैरसमज असतो म्हणजे खेड्यापाड्यातल्या लोकांचा, पण तो गैरसमज मी इथं नुसतं दूर करतो. किंवा नाही बा, संजय नार्वेकर म्हणजे नुसतंच अभिनय करतात असं नाही, ते घरात पण काम करतात. मी एक टास्क तुम्हाला देणार आहे सर. इथं ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करायच्या सर, फक्त काहीच नाही. प्रशांत सर, संजय सर आणि भूषण सर, तुम्ही इथे यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ त्यातलं घ्यायचं, ते भिजवायचं आणि त्या ताटातच एक भाकरी करायची. बस एवढंच, साधी गंमत आहे सर. चिटिंग चीयर बॉय कम ऑन. क्या बात है, क्या बात है. येस येस, झाले झाले, इथे झाले. काय म्हणणं आहे मॅडम तुमचं? अतिशय चांगली झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा नकाशा छान. आणि पण हातावर जी केली ना, त्याला जास्त गंमत आली. वा वा. आणि संजय सरांनी हे जे काय पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प राबवला आधी सर तुमचं. नाही वा वा वा, क्या बात आहे. वा वा. भूषणजी वा वा, आहेत म्हणजे कलाकारच आहेत भूषणजी, प्रश्नच नाही की. फार सुंदर अशी भाकर केलेली आहे आपल्याकडे. भूषण, कधी आधी केली होती भाकरी तुम्ही? नाही रे बाबा, आधी फक्त लष्कराच्याच भाकऱ्या बांधल्या. पण हे बघून घरी वहिनी खुश झाले असतील ना? नको रे, काय असं काय बोलूच नको. टीव्हीच्या माध्यमातून मधींना सांगू इच्छितो, कधी कधी आठवड्यातून एक दोनदा यांना पण चान्स देत जा तुम्ही. मी यांच्यापेक्षा चांगली केलेली आहे. आता वेळ झाली आहे या मंचावरती आई तुला मी कुठे ठेवू या नाटकाच्या दिग्दर्शकांना आमंत्रित करण्याची. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात पुरुषोत्तम बेर्डे यांना. अनेक नाटकं तुम्ही रसिक प्रेक्षकांसाठी आतापर्यंत आणलेली आहेत. त्यातलं हे एक नाटक आहे. या नाटकाबद्दल आपण काय सांगाल? 20-25-30 वर्षापूर्वी विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार खूप झाला आपल्याकडे. मग 30-40 वर्षापूर्वीपासून स्वतंत्रपणे घरातून तरुण मंडळी स्वतंत्र संसार थाटायला लागली. आज ती सगळी मंडळी वृद्धत्वाकडे वळलेली आहेत. त्यांना मुलं झालेली आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत. त्याच्यापैकी एखादा जर कोण लवकर हा संसार सोडून गेला असेल तर उरलेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कदाचित असा प्रसंग येऊ शकतो की त्याला त्या मुलांना असं वाटू शकतं की आता ह्या वयात यांचं काय करायचं. आणि त्या नाटकाचं लेखन अशोक पटोळेंनी केलेलं असलं तरी बाकी सगळी अंग जी आहेत ती मीच सांभाळलेली आहे. त्यामुळे मला समोर जसं नाटक दिसलं तसं मी प्रेझेंट करायचा प्रयत्न केला.